नमस्कार, पूनम रेसिपी चॅनलमध्ये आज आपण गव्हाच्या पिठापासून कापण्या बनवणार आहे। त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे 1 वाटी गूळ, 2 चम्मच बेसन पीठ, 4 चम्मच तेल, 1 चम्मच वेलची पूड, खसखस घेतलेली आहे 2 चम्मच, चवीप्रमाणे मीठ आणि गव्हाचं पीठ, 2 वाटी पाणी। ज्या वाटीने पाणी घेतलं आहे त्याच वाटीने किसलेला गूळ घेतलेला 1 वाटी, गूळ विरघळेपर्यंत पाणी गरम करून घ्यायचं। पाण्याला उकळी येऊ द्यायची नाही आहे, पाक नाही तयार करायचा, फक्त गूळ विरघळेपर्यंतच पाणी गरम करून घ्यायचं। इथे 2 वाटी गव्हाचं पीठ, 2 चम्मच बेसन पीठ, चवीप्रमाणे मीठ, वेलची पूड, कडकडीत गरम केलेलं तेल घ्यायचं आहे, मोहन, तेलाचं मोहन तयार करून घेतलेलं आहे ते, व्यवस्थित मिक्स करून इथे गूळ विरघळून पाणी तयार आहे। गाळणीच्या सहाय्याने गाळून पाणी थंड होऊ द्यायचं, त्यानंतरच इथे पीठ मळायला घ्यायचं। थोडं थोडं गुळाचं पाणी वापरून पीठ मळून घ्यायचं। मला 2 वाटी गव्हाच्या पिठासाठी इथे 2 वाटी पाणी लागलेलं आहे। ज्याप्रमाणे आपण पुरीला कणिक मळून घेतो त्याचप्रमाणे इथे मळून घेतलेलं आहे पीठ। कापण्यासाठी इथे चपाती लाटून घ्यायची, भाकरीप्रमाणे जाडे पण नाही आणि रोज आपण चपात्या बनवतो त्याप्रमाणे पातळ पण नाही, मीडियम साईजमध्येच लाटून घ्यायची आहे। खसखस, दोन्ही बाजूने ती खसखस लावून घेतलेली आहे। खसखस लावल्यानंतर लाटण्याने लाटून घ्यायचं हलक्या हाताने, कारण खसखस तेलात सुटणार नाही, त्यासाठी खसखस लावल्यानंतर लाटून घ्यायचं। चाकूच्या सहाय्याने चारी बाजूला कडा कट करून घेतलेला आहे। चारी बाजूने कडा कट करून
कापणीच्या आकारामध्ये काप कट करून घ्यायचे. तेल पण गरम झालेलं आहे. मीडियम फ्लेमवरच कापण्या तळून घ्यायच्या. तेलामध्येच एकदम लाल होऊन द्यायच्या नाही. तेलाच्या बाहेर काढल्यानंतर पण तळण्याची प्रोसिजर चालूच राहते. इथे खुसखुशीत कापण्या तयार आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगाल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.